गुड मॉर्निंग मित्रांनो, वर्ल्ड ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स मध्ये आपले स्वागत आहे। जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता, पोलीस भरतीसाठी आता फक्त 2 दिवस 14 तास 21 मिनिटे आणि 17 सेकंद इथे उरलेले आहेत। शासनाने आपल्याला बरीचशी व्यवस्था इथे करून दिलेली आहे। बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणी फॉर्म भरताना येत होत्या, पण जेव्हा शासनाने याची आपल्याला व्यवस्था करून दिलेली आहे तर त्याचा आपण जरूर फायदा घेण्यात यावा। ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की आपण नवीन नोंदणी इथे करत होता। बऱ्याच लोकांना लिंक येत नव्हती, तर शासनाने आपल्याला युजर आणि ईमेल आयडी बदलायचं इथे परमिशन दिलेली आहे। त्यानंतर जर आपला पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड बदलायची इथे परमिशन दिलेली आहे। जर आपण युजर नेम ईमेल आयडी विसरला असेल तो आपण इथे बदलू शकता। त्यानंतर आपला पासवर्ड बदलू शकता। त्यानंतर आपण मोबाईल नंबर सुद्धा आपण इथे बदलू शकता। तर याप्रमाणे सर्व व्यवस्था केलेली आहे शासनाने। त्यानंतर आपलं मेल फिमेल जर चुकलेला असेल तर मेल फिमेल देखील करेक्ट करण्याची सोय आपल्याला लॉग इन मध्ये दिली गेलेली आहे। त्यानंतर जर मराठा आरक्षणासाठी जे एसीबीसीचं सर्टिफिकेट आपल्याला लवकरात लवकर मिळावं यासाठी तहसील मधून आपल्याला पहिले पावती मिळत आहे आणि या टोकनद्वारे आपण आपल्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये आणि आपल्या नॉन क्रिमिनल मध्ये आपण या टोकन नंबरची एंट्री करून आपण सध्याला फॉर्म भरू शकता। जोपर्यंत आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आपण या पावतीवर देखील फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल झालेला असेल त्यांनी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि नॉन क्रिमिनलचा नंबर या दोघांमध्ये आपल्या कास्ट सर्टिफिकेटची नंबर आणि तारीख टाकून आपला फॉर्म भरणा करावा। फक्त 3 दिवस उरलेले आहेत। बरेचसे विद्यार्थी वाट पाहत आहे की जागा वाढतील। तर जागा वाढल्या तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे। तर संपूर्ण जिल्ह्याचे वॅकन्सी चार्ट आपल्याला दिले गेलेले आहेत। त्या वॅकन्सी चार्ट मध्ये आपलं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर आपलं जे काही समांतर आरक्षण असेल त्याबद्दलच्या चार्ट मध्ये वॅकन्सी टेबल बघून आपण आपला व्यवस्थित फॉर्म आपल्या योग्य जागी आपल्याला ज्या जिल्ह्यात टाकायचा आहे त्या जिल्ह्यात टाकावा। आपण कॉन्स्टेबल भरा, ड्रायव्हर भरा किंवा आपला बँड्समन असेल तर बँड्समन भरा। त्यासाठी देखील आपल्याला इथे कुठेही फॉर्म भरताना सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये, पण परंतु आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला या सर्टिफिकेटची आवश्यकता पडेल किंवा आपल्याला चांगलं वाद्य वाजवता आलं पाहिजे। या गोष्टी आपण लक्षात ठेवून या ठिकाणी आपला फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो, शेवटी साईड भरपूर लोड खात असते आणि आपल्याला फॉर्म भरायला भरपूर अडचणी येतात। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायला अडचणी येतात। कालच आम्ही फॉर्म भरत होतो तर आम्हाला पेमेंट करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु साईड काही वेळानंतर थोडीशी फ्री झाल्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांचे पेमेंट करता आले। ठीक आहे, परंतु शेवटच्या क्षणाला काय घटना घडेल हे सांगता येत नाही। त्याच्यामुळे कृपया आपण वाट न पाहता आपला फॉर्म जरूर कंप्लीट करून घ्यावा आणि याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर बनवून राहायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। त्यामुळे आपल्याला योग्य आणि अचूक माहिती मिळत राहणार आहे। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।